कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता आपलं काम झालंच म्हणून समज। म्हणजे आज आरजा हॉस्पिटल मध्ये नसणार। पण कसं काय? ते काय करायचं ते मी करतो, तुला बाकीचं सगळं माहिती आहे ना? हा माहिती। आई आता लई मजा येणार आहे बघ। आता हसून झालं असलं ना तर पैसे दे मला पहिले, मी हॉटेलला जाऊन खाते काहीतरी, दे पैसे। काय कटकट या म्हातारीची ना, तर फक्त आहे ना खाऊन झोपू नको म्हणजे झालं। नाही 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 झोपत। वा, हे असं बघितलं का नाही अर्जुन, लय भारी वाटतं बघ। आता असं सोन्यासारखं जावं ये, मग आम्हाला तर असंच होतं। हो मामी, हे काही तुमच्या लेकीसाठी नाही चाललं, मग आमचे बाळोबा येणार आहेत त्यांच्यासाठी चाललंय। हो का? हा मग काय दीपेडॉन? हो अहो दाजीबा, बाळोबा लय महत्वाचं आहेत आपल्यासाठी। ए दिप्या, तू कधीपासून पार्टी बदललीस रे? आहे का आता? मी कुठे पार्टी बदलली? मी पहिल्यापासून दाजीबांच्याच पार्टीत आहे की। एक नंबर ठीक आहे, जरा चेष्टा बास करा। आप्या बरं वाटतंय का ग? हो बाप। आपे डॉक्टर काय म्हणलेत ग, म्हणजे कधी काय? डॉक्टरांनी मला सांगायला लावलंय, कळायला लागलं की सांग म्हणते। दिदे मला लय भारी वाटतंय, असं एकदम असं नाचूच वाटतंय मला। अरे नाचू काय? बघ की, म्हणजे तुमचं प्रेम, परत लग्न आणि आता बाळ, हे सगळा प्रवास बघितलाय मी। आणि आता या प्रवासात नवीन पॅसेंजर येणार आहे, त्यासाठी आत्ताच माझ्याकडून आणि हासगावच्या सर्व बच्ची कंपनीकडून ढीग भरून शुभेच्छा। अरे हो, हे राहिलंच की। अहो हे विसरून कसं चालेल दाजीबा, मी बाळाला सगळ्यात पहिल्यांदा हेच शिकवणार आहे। हो दीपेच्या नादानं तू पण वय। अहो नादाला काय बापू, जन्माच्या आधीपासून आपल्या गँगची मेंबरशिप आहे त्याच्याकडे, त्याच्यामुळं लवकरात लवकर आमचा नवीन मेंबर आमच्या गँग मध्ये येऊ द्या। हो दीपेडॉन, एक नंबर बोलायला लागल्या। आता माझी दीदी कलेक्टर आहे, वाण नाही पण गुण तर लागणारच की, काय दिदे? एक मिनिट, माझं काय रे? तू आहेस की भारी पत्रकार। हा, दंगलीचा खरा सूत्रधार शोधणारा पत्रकार। अहो दाजीबा, एवढं सगळं कोणामुळे करू शकलो? दीदीमुळेच ना। बर आता आता जरा बास करा, तिला आराम करू द्या। हा होय आप्या, तुम्ही दोघं पण आराम करा आता। बापू, मला कुठली झोप लागतील, मला कसला आलाय आराम, मला काय सुचणार आहे का आता? अहो दाजीबा, मी आहे की तुमच्या संग। हा नाही नाही नाही, मी म्हणते आत्ताच झोपून घ्या, कारण एकदा का बाळ आलं, झोप नाही न काय नाही। सुषमा, त्यांना ती काय वेगळं सांगायची गरज आहे का? बघा, आता तुम्ही आई बाबा होणार आहे, आता जशी एकमेकांच्या सोबत आहे ना, तसेच कायम सोबत राहा। आम्हाला दोघांना बी माहिती, तुम्ही जगातले सगळ्यात भारी आई बाप होणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, आता इथून पुढे घेऊन गेला ना तर उशीर होईल, आता त्यांना सीपीआर द्यायला लागणार आहे। स्वप्नील सर, फोन लागला का? फोन उचलत नाहीये तो। तिकडे सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे अर्जुन जाताना राणी घेऊन गेलाय म्हणून म्हणतो। मॅडम, हा थोडं थोडं पुश करा, थोडं अजून पुश करा। हा कदम कदम कदम, उठा तुम्ही, तुम्हाला उठलंच पाहिजे। कदम उठा ना राव, हे मला अजिबात मान्य नाही। कदम, मला अजिबात मान्य नाही, नियतीला पण मान्य नाही। कदम, नियतीने काय सांगितलंय तुम्हाला? तुम्हाला नातवंडांना खेळवायचंय ना, अंगावर अंगावर खेळवायचंय ना अजून? तुम्ही आजोबा झालाय कदम। अर्जुन बाबा, करा, फरक पडतोय, करा तुम्ही। कदम, तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही आता, नाही। अर्जुन बाबा, हात हलतोय, हात हल्ला,
कदम कदम थोडं थोडं पुश करा मॅडम. तुम्ही कुठे नाही गेला मला सोडून? तुम्ही इथंच आहे माझ्याजवळ. काय याच्या पाणी घेऊन या लवकर. कदम कुठे? अहो कदम तुम्हाला करंट लागला होता. करंट करंट कुठं? तुम्ही शेतात आला होता ना पाणी सोडायला वावरायला, तेव्हा करंट लागला तुम्हाला. पण आता काय नाही झालं. तुम्ही आता ओके एकदम. हे घे पाणी पाणी दे पाणी. अरे मी हॉस्पिटल मधून आलो तर पाणी झाला. हो 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 हो. आणि आपली कुठे? ते हॉस्पिटल मध्ये आहे ना, डिलिव्हरी होणार आहे तुझी. अरे तू इथं काय करतोय? ओ अर्जुन बाबा, इनू बाबा, तुम्हाला बी दवाखान्यात दाखवायला लागेल का नाही? एक काम करू, आपण सगळे तिकडे जाऊ डायरेक्ट. हा चालेल, आपल्याकडे जाऊया. मी अजून होणार. चल. अभिनंदन मॅडम, मुलगा झालाय. अर्जुन त्याच्या हातात येईल तो. हे बघा, तुम्ही रेस्ट घ्या. ही आनंदाची बातमी मी तुमच्या घरच्यांना देतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. न चुकता तुम्ही भेटता. हो अगदी भेटण्यासाठी कारण काढतो आम्ही. आरतीला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये देखील आम्ही भेटण्यासाठी, आरतीसाठी खास तुम्ही भेटण्यासाठी आरतीला जाता. मग त्यात देवपण पण होतं ना. मग काय होतं? देवपण होतं. बरं, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 23. तुमच्या? 8 वर्ष. 8. 17 वर्ष. 17. माझ्या 8 वर्ष. 8. 19. शाळेतच केलं वाटतं. पण मला सांगा, तुम्ही 6 जण, काय वेगळेपण आहे तुमच्या प्रत्येकीच्या स्वभावात असं वाटतं? स्वभावात वेगळेपणा म्हटलं तर आमच्याकडे शांतपासून ते तापटपणापर्यंत स्वभाव आहे. इंडिव्हिज्युअल सांगा प्रत्येकीचा. आता तुम्हीच जर पुढाकार घेतलाय तर सांगा यांचा स्वभाव. यांचा स्वभाव म्हटलं तर त्या खूप बोलक्या आहेत. आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती त्याच देतात. स्वयंपाकामध्ये काय करायचं, कसं करायचं, ते सर्व आम्हाला सर्व सांगतात त्या. त्यांचा बोलणारा स्वभाव. हो, खूप या. त्या थोड्याशा नवीन आहेत, आम्ही त्यांना पुश करतो. पण आहे, तिचा पण स्वभाव खूप छान आहे. ती थोडी शांत आहे, पण ती सगळ्यांशी छान मिळून पण आहे. या सरपंच बाई, त्या पण शांतच म्हणावं लागेल. आहेत, त्यांचा पण स्वभाव खूप सुंदर आहे, शांत आहे. कल्याणीचं सांगायचं झाला तर कल्याणी खूपच ऍक्टिव्ह आहे. ती प्रत्येक गोष्टीमध्ये हुरहुरीने भाग घेत असते अगदी. आणि आहे, तिचा स्वभाव थोडासा तापट आहे. आमच्या भावांना त्रास देतात. हो का? हो, भावांना त्रास देते, पण आहे, छान बोलकी आहे ती पण. आणि जयश्री मॅडम बद्दल सांगायचं झालं तर सर आर्मी मधनं आलेले आहेत, पण आहे यांचा, जयश्री ताईंचा पण स्वभाव, यांनी त्यांना शिस्तीत ठेवलंय असं म्हणावं लागेल आपल्याला. तुमच्यात अबोला झालाय कधी? हो, झालेला. कोणाकोणात? मॅडम रुसल्या होत्या, सगळ्यांवरच रुसल्या होत्या. 1 मिनिट, आता सगळ्या गप्प राहा. मॅडम का रुसल्या होत्या, खरं सांगा. ते पानपुरी खायला गेले सर, आणि मला सांगितलंच नाही पानपुरी खायला गेले म्हणून. पाणीपुरी खायला गेले तुम्ही मॅडमला ठेवून? आणि मी फोन केला तर बोलले नाही, अजून आम्ही खायची बाकी आहे पानपुरी. आणि मी बघितलं तर पानपुरी खाऊन झालेली, संपलेली होती. हो. आम्ही एकाच ठिकाणी जातो ना सगळे. त्या तिथं गेल्या, तिथं त्यांना कळालं की आम्ही तिथं खाऊन आलोय. मग त्या तिथं जाऊन एकट्याच जाऊन खाऊन पाणीपुरी खाऊन आल्या त्या. पण मग त्याच्यानंतर तुम्हाला राग आला असेल? राग आला, पण पानपुरी खाल्ल्यानंतर शांत झाला. शांत झाला.
पाणीपुरी म्हणजे पण मग एनर्जी आहे. तेवढ्या पाणीपुरीवरून अबोला झाला होता. हो, हिच्या लग्नाचा हे होता ना, वाढदिवस होता. बरं, आता तुम्ही सगळ्या सिनियर आहात या ज्युनियर आहे. हो. मला तुम्हाला विचारायचं आहे, या प्रत्येकीने जे काही तुम्ही 2.5 वर्ष त्यांना बघताय, बरोबर ना, 2-1 वर्षाची ओळख आहे, 1.5 वर्ष, प्रत्येकीने काय स्वभावात बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एक तुमच्या नजरेतून विचारतो. हा सांगा. यानी त्या बोलूनच देत नाही मला, त्यांचं म्हणजे जे बोलत असतात ग्रुपमध्ये नाही का, मग थोडंसं तुम्हाला बोलू देत नाही. हा, म्हणजे या सतत बडबड करतात, ती त्यांनी कमी केली पाहिजे. ओके, 1 मिनिट थांबा ना, आता त्यांना बोलू द्या. आता पण नाही बोलू देत आहात. बघा काय बघा सर, तिकडे म्हणजे सगळ्यांचं सेम, म्हणजे सगळ्या बोलतात, मी फक्त बघते. हा ठीक आहे, हो, त्यांच्या होला हो करत असते. म्हणजे तुमच्या मताला काही आदरच नाही ना, मी सगळ्यात छोटी ना. हो ठीक आहे, तुम्ही हे बोलत हो. पुश करावं लागतं. एक त्यांना कसं पुश करणार? तुम्ही बोलूच देत नाहीत त्यांना. हा, अजून सांगा, तुम्ही तुमची व्यथा सांगा. सर, आमची अशी इच्छा आहे की तिने आमच्यासारखं व्हावं, म्हणून आम्ही तिला ट्रेनिंग देतोय. तुम्हाला सांगू, कोणासारख्याही व्हा, पण यांच्यासारखे होऊ नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पिकनिक वगैरे होते आम्ही भेटण्यासाठी म्हणजे खूप कारण शोधत असतो. त्याच्याकरता आम्ही बिशी सुद्धा लावली आहे की ती बिशी आमची अशीच उडून जाते पार्टी करण्यात. याच्यामध्ये तेव्हा आम्ही एकत्र आल्यानंतर रील्स पण बनवतो. अरे वा, ट्रिप सुद्धा तुमच्या पिकनिक वगैरे. पण शक्यतो 1 डे ट्राय, कारण आता घरी यावं लागतं परत, त्यामुळे जबाबदारी आहे. बरोबर. तुमचं लग्न कसं झालं? कुठे बघायला आले होते ते? नाशिक. पण त्याच्यापूर्वी कधी संगमनेरला आला नव्हता? आली होती. कशाला? माझी मोठी बहीण इथे होती दिलेली. तुम्हाला आवडत होतं का संगमनेर? नाही, मी नाही म्हणायची. हो ना, मी जिजांना म्हणायची की काय हो जिजा, तुमचं संगमनेर कसं आहे? कसं आहे म्हणजे कसं आहे? आता कसं वाटतंय? आता छान वाटतंय. हो का? तुमचं लग्न कसं? अरेंज मॅरेज. कसं काय ते बघायला आले ऑफिशियली कार्डीपोह्यांचा कार्यक्रम. हो, माझं लग्न अरेंज आहे, पण माझं पहिलं स्थळ होतं, त्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं की माझं लव्ह मॅरेजच आहे. मला 100% नाही, पण असं काहीच नाहीये. असं का वाटायचं सगळ्यांना? ऍक्च्युली आमच्या मधला बॉन्डिंग तसा होता, त्याच्यामुळे आम्ही फिरायला म्हणजे आहे अजून. आम्ही फिरायला वगैरे भरपूर ठिकाणी गेलेलो, त्यामुळे सर्वांना असंच वाटायचं की आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे, पण आमचं अरेंज मॅरेज आहे. आमचं पण अरेंज मॅरेज. माझ्या मावशीच्या नंदेच्या मुलाला दिलेले मला. कसं काय ते? भेटला असाल ना पूर्वी? नाही, पूर्वी म्हणजे आमच्या लग्नाला आमचं ते सगळं जुन्या पद्धतीनेच झालेलं आहे. आणि ह्यांचं काय नव्या पद्धतीने? नाही, म्हणजे असं म्हणजे आम्ही लग्नाच्या अगोदर बघण्यासाठी आले, ते तेव्हाच फक्त भेटलो. त्याच्या आधी बोललो पण नाही आम्ही अगोदर. माझं पण अरेंज मॅरेज आहे. असंच ते आणि त्यांचा मावशीचा मुलगा, 2 जण पहिले बघायला आले होते. ऍक्च्युली त्यांनी मुली खूप बघितल्या. त्यांच्या मावशीचा मुलगा त्यांना म्हणे, मी लास्टला तुझ्या बरोबर येणार आहे. हो म्हणे. ते आता म्हणतात की म्हणून मी हो म्हणलं. अच्छा, मुलगी बघून शेवटी तो भाऊ म्हणाला की बाबा आता काही ते हो म्हण. हो ना, म्हणून तुम्हाला हो म्हटलं. नाही, असं काही नाहीये. गप्पचा आत्याचाच मुलगा आहे माझा. मग म्हणून इतकं फैलावर घ्यायचं. तरी त्यांना माहिती असेल स्वभाव. हो, त्यांना माहिती होतं आधीपासूनच. हो, पण ते बोलायचे मला हिच्यासोबतच लग्न करायचं. अरे, लव्ह मॅरेजच आहे, हो की नाही? त्यामुळे ते सगळे तोपगोळे सहन करत असतात दिवसभर. बरं, तुमच्या या सगळ्या मैत्रीमध्ये तुमच्यातला बदल सुद्धा मिस्टरांनी सांगितलेला आहे कुठला केला पाहिजे, पण तो बदल तुमच्यात का होत नाही? जास्त मैत्रिणींमध्ये गप्पा मारून तो बदल होतच नाहीये. म्हणजे या सगळे बदल न व्हायला मैत्रिणी कारणीभूत आहेत. मैत्रिणी तेवढ्या छान पण आहेत. काय छान? काय? आता माझे मिस्टर आता मध्यंतरी आजारी पडले होते, तेव्हा मी म्हटलं, अगं आता माझ्या मुलीचा प्रश्न आहे, मी आता हॉस्पिटलमध्ये थांबू की तिच्या जवळ थांबू? या 5 जणींचं आलं, तू टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळ्या येतो. म्हणजे ही मैत्रिणी म्हणजे आम्ही एक सपोर्ट सिस्टम उभी केलेली आहे. म्हणजे आम्हाला कुठल्याही मिनिटाला कोणाचीही गरज पडली तरी त्यांचं स्वतःचं काम बाजूला ठेवून मदतीला अगदी घाईघाई धावून येणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. या ना इकडे या ना. अंतरपाठ तुम्ही घ्या या. हो या हो प्लीज प्लीज या. एक शामराव जरा. हा विजयराव बंधू बंधू असं असं वरती वाला. हा चालत. हा आता लग्न घटिका जवळ येली. हा सर्वेश्वरा सगळा नीट पार पडान दे रे बाबा. आता काय पार पडलाच हा लग्न. फक्त डोक्यावर अक्षता पडूच्या बाकी आहेत. ओवी शिणू मस्त दिसता ना. अजून मस्त दिसलो असतो पण स्थळ भलता निघाला ना. होय मी असते तर. चला आता मंगलाष्टकाला सुरुवात करायची आहे. तोपर्यंत नवरी मुलगी तयार आहे का बघा. हा ती पण तयार. हा ते का पण कधी एकदा लग्न पार पडता असं झालेला. लाली 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 उद्या सून जर घरात आली तर तिच्या सारख्या सारख्या पाया पडायला लावू नकोस तुझ्या. ओवी जा निशिक बघ जा. हो लवकर या. जमलं तर निशी स्टॉप. निशी काय करतेय. सोड मला निशी प्लीज. सोड मला निशी प्लीज. बाहेर सगळीकडे लग्नाच्या आनंदाचे तू काय करतेय. मला नाही जमणार आहे. निशी काय बोलतेस तू. प्लीज 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 शांत हो आणि मला सांग काय होतंय. मला लग्न करायला नाही जमणार आहे. तू 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 सोड मला. निशी निशी प्लीज डोंट बी स्टुपिड. बाहेर रिच्युअल सुरू झाले. निशी तू काय करतेय. तू जा निशी. प्लीज शांत हो आणि मला नीट सांग काय होतंय. हे बघ आय अंडरस्टँड. हे सगळं इतकं अचानक घडतंय की तुला प्रेशर आलं ह्या सगळ्याचं. पण तू लग्नाला होकार दिला होतास ना म्हणून हे सगळं होतंय. निशी प्लीज. अँड यू नो ना श्रीनिवास खूप चांगला मुलगा आहे. तो तुला सांभाळून घेईल. माझं नाही आहे श्रीनुवर प्रेम. C5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि देवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान. प्रेम केला म्हणजे लग्न करता येतं असं थोडीचा. अगं तुझ्या मनात असेल कोणी तर सांग तुझ्या घरच्यांना. आता निशी पाठोपाठ तू मग ओवी तुमची झालीत आता वय लग्नाची. नको
तुमका नाही कळणार. कुर्बानी म्हणतात याका. बापरे, अवघडच आहे. मेघना, निशी अभी तक बाहर नहीं आई? इससे पहले तो मुझसे मिलने गई थी, उसे चक्कर आ गए थे. कहीं आज भी तुम? सगळं माझ्या प्लॅन नुसार चाललंय. तिच्या गुडगल होण्याच्या हॅबिटलाच मी क्वेश्चन मार्क करून आले. मेघना, बड़े ही अच्छे लोग हैं ये. देखो सब कितना खुशी खुशी शादी की राह देख रहे हैं. ये सब करके तुम्हें क्या मिलेगा? बदला, माझ्या मुलाच्या दुःखाचा बदला. हो, मला नीरज सर आवडतात. नीरज? हो. मला नीरज सर आवडतात. त्यांनी मला शिकवलं, मला बॅडमिंटन खेळायची हिंमत दिली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन कसं जगायचं हे त्यांनी मला दाखवून दिलं. मुंबईत असताना त्यांनी मला लग्नासाठी विचारलं. ते घरी बोलणी करायला येणार होते, पण आपण परत येईपर्यंत घरच्यांनी श्रीनू आणि माझं लग्नच ठरवून टाकलं ग. निशी, निशी, प्लीज शांत हो. निशी, तू हे सगळं आधी सांगायला हवं होतं. आणि घरच्यांनी परमिशन पण घेतली होती ना तुझी. मी तुला किती वेळा विचारलं, निशी तू खुश आहेस ना, तुला काही बोलायचं आहे का? मग मी बोलले नाही, कारण मला कुणाला दुखवायचं नव्हतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी बघून येते. हो मते. मला बोलवा लवकर निशिक. होय होय, नवरा मुलगा खोळंबलो हा. निशी, तू या घरातली मुलगी म्हणून योग्यच केलंस. बट व्हॉट अबाउट यू? तुझ्या आनंदाचं काय? तुला स्वतःसाठी स्टँड घ्यावा लागेल ना. तुला इमॅजिन करूनच इतका त्रास होतोय, तर तू लग्न कसं करणार आहेस? पण आता एकच मार्ग आहे. निशी प्लीज, दिस इज रिअली स्टुपिड. ओबी, माझं नीरज सरांवर प्रेम असताना मी नाही फसवू शकत श्रीनूला. नाही फसवू शकत मी आई दादांना. काय करू ओबी? पळून जा ओबी. हो निशी, पळून जा. आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही. सगळे रिच्युअल्स बाहेर ऑलरेडी सुरू झाले. खरंच पळून जा, प्लीज पळून जा. पण प्लीज पळून जा. चल लवकर, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चल लवकर. काय झाला? ओवी, काय चालला काय? निशी, निशी, ओवी, अगं झाला काय? ते निशीला लग्न
भाऊजनी नजर ठेवून त्या खोताच्या लेकीवर सून करून घेऊसाठी. पण लाली कुणा चान्सेस मिळू दिला नाही. हा पण माझा श्रीनू पण लाखात एक हा. निशिन नशीब काढला ना. वय 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 खरंच. एक दिवस चांगली चलतल घडली पाहिजे यांना. आई काय घडलं पाहिजे? बस काय नाही काय नाही. तुझा जा तिकडे जाऊन उभा राहा जा. नवऱ्या मुलीला बोलू आता. हा 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 येता येता येता. हो हो चला. निशी निशी कुठे गेली? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे घे भाज्या आणल्यात. द्या मी धुवून ठेवते. एक सांगून येत राहा, ती अस्तिका आपल्या घरी राहायला तयार झाली आहे, त्याच्यामुळे आपलं टेन्शन कमी होईल, रिलीफ मिळेल आणि सगळ्यात जास्त आईंना बरं वाटतंय, त्यांचं टेन्शन कमी झालंय. गोड मुलगी आहे, थोडी बडबडी आहे, पण आपल्याला फाल्गुनीची सवय आहेच. पण काकू, आपण तिला अजून व्यवस्थित ओळखत नाही ना, त्यामुळे तिला राग येईल किंवा ती दुखावेल असं काही बोलूयाच नको. हो बरोबर आहे, पण हे आधी फाल्गुनीला सांगायला हवं. त्या दिवशी बघितलं ना कशी बोलत होती ती. तर कसं आहे, आपल्या घराला तिची जास्त गरज आहे, त्यामुळे आपणच सांभाळून घ्यायला हवं. खरंय, लवकरात लवकर त्या नागाचा निकाल लागायला पाहिजे. असं वाटतं ना सतत काय सतत काय? आणि काय वांगी आणि मेथी? अगं त्रास होईल, ऍसिडिटी वाढते त्याने, आईंना त्रास होतो माहितीये ना. आणि सतत वांगी का आणतेस तू? ॲलर्जी आहे आईंना माहितीये ना तुला. लोणचं घालायचंय का वांग्यांचं? किडलेलं वांग आहे, साधी भाजी नीट आणता येत नाही, आणि मला हे येतं मला ते येतं. कशाला जबाबदाऱ्या घेतेस मग झेपत नाही तर? सकाळी दारू ढुसून जातेस का ग भाज्या आणायला? हा तुझ्याशी बोलतेय मी, ऐकायला येत नाही का? हा ही बेवडी एरवी लहान सहान गोष्टींसाठी हुज्जत घालायची माझ्या बरोबर. आज एका शब्दाने उत्तर दिलं नाही. काय झालंय नक्की? अस्तिकाला आपण जमेल तेवढं रुपाली बाईसाहेबांपासून लांब ठेवायला हवं, कारण रुपाली बाईसाहेबांना ती व्यवस्थित ओळखत नाही. त्या कोणत्याही घराला जाऊ शकतात आत्या, आणि मुळात त्यांना तिचं घरात येणंच आवडलं नाहीये. अस्तिकाही तेच म्हणत होती. ती म्हणाली की रुपालीचा स्वभाव तिला खटकलाय. हो, कारण ती जेव्हा जेव्हा घरात आली तेव्हा तेव्हा त्या कशा वागल्यात माहितीये ना. पण एकाच घरात राहून रुपालीचं सत्य कळणार नाही असं होणार नाही आत्या. म्हणूनच म्हणते मी, तिला जमेल तितकं लांब ठेवूया बाईसाहेबांपासून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ती काहीतरी पुटपुटत होती, नीटचं मला ऐकू नाही आलं, पण ती काहीतरी
असं म्हणत होती की काय न भुवरी न अंबरी असं काहीतरी. न भुवरी न अंबरी. हा आत्या, ही शब्दरचना आपल्याला जे श्लोक सापडले तशीच आहे ना? पण एक गोष्ट विसरून चालणार नाही. रुपालीचं हे नाटक असू शकतं. म्हणून कदाचित ती मुद्दामून पुटपुटली असेल मला ऐकू येण्यासाठी, ना भुवरी ना अंबरी, जेणेकरून मी तुम्हाला येऊन सांगेन. आणि तसंही त्यांनी आधीच आपल्याला नागामुळे गुंतवून ठेवलंय. हे सुद्धा तसंच काहीतरी असूच शकतं. आपण नाही का हिच ट्रिक वापरली होती तिला अद्वैत समोर एक्सपोज करताना. आत्ता ती शांत दिसते, पण ती आतून शांत नाहीये. अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीयेत. पण सध्या आपण पुढे काय घडणार आहे ह्याचा विचार करायला हवा. मला जशा गोष्टी जाणवतील तशा मी तुम्हाला सांगेन. तुम्हीच ठरवा पुढे काय करायचं ते. त्या अस्तिकाचा काय रिपोर्ट आहे? आत्ता तशी चांगली वाटते, गरजू आहे आणि मेहनती सुद्धा आहे. तिच्या परीने प्रयत्न करते ती. तिला यश मिळवू दे म्हणजे झालं. ती आता आहे कुठे? बाहेर गेलीये काहीतरी सामान आणायला. मी रुपालीवर लक्ष ठेवतो. बघूया आज रात्री काय करते ते. काय आज रात्रभर अशीच बसून राहणार आहेस का? झोपायचं नाही? झोप येत नव्हती. काय झालं? काही नाही. काय झालं? काय नाही. सांगा ना काय झालं? आता मी हेच विचारलं ना तुला काय झालं म्हणून. तू सांगितलंस का मला लगेच? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सांगा ना कशी राहते सवाश? सुनबाई उगा वाद वाढवू नग. ती काय सांगते ऐक की आता. मी ऐकलं आजी, पण आता नाही जमणार मला. का नाही जमणार? आतापर्यंत तर जमत होतं की तुम्हाला. आता काही इंगळी असली की काय तुम्हाला? आणि या घराला शोभेल असं सुनेनं राहिलं पाहिजे की नाही? मॅडम, ह्या घरची सून होण्याआधी मी एक शिक्षिका आहे. ओ तुमच्यातली मास्तरीन ठेवा बाजूला. मला नाही आवडणार ते मॅडम, आणि जमणारही नाही. आणि राहिला प्रश्न शोभण्याचा, तर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी शिकवण आहे माझ्या आईबाबांची, आणि यावर माझा विश्वास आहे. आमचा विश्वास नाही, आणि तुमचं हे तत्वज्ञान आमच्याकडे जाडू नका. जावा जावा तुमच्या खोलीत जावा. कापड बदला, जरा दागिने घाला, आणि यापुढं तुमचं सगळं जेवण खाणं पिणं सगळं तुमच्या खोलीत होईल.
तुम्हाला तुमच्या खोलीतून बाहेर यायची पण काही गरज नाही. आरामात राहा, सुखात राहा. मॅडम, माझं सुख घरात खोलीत बसण्यात नाहीये. मग कशात आहे? शिकवण्यात. ते लई केलं तुम्ही, आता नाही करू शकत. हो, मला तुम्हाला तेच सांगायचं होतं. मी आजपासून शाळेत जाणार आहे. काय म्हणलात तुम्ही? तुम्ही शाळेत जाणार? शाळा? हो, मी आजपासून शिक्षिका म्हणून पुन्हा रुजू होणार आहे शाळेत. कसली शाळा? कुठली शाळा? कुणाची शाळा? काय डोसकं ठिकाणावर आहे का तुमचं? हा, काय वाटेल ते बोलताय? तुम्ही कुणासमोर उभं राहून बोलताय? काय कळतंय का तुम्हाला? तुम्ही विसरलात काय? या घरात असलं काही चालत नाही. काय विसरण्याचा आजार झालाय तुम्हाला? हा, विसरण्याचा आजार तिला नाही, तुला झालाय. तुला विसर पडलाय. या घराला शिक्षणाची परंपरा आहे. या घरावर जशी लक्ष्मीची कृपा आहे तशी सरस्वतीची सुद्धा पूजा केली जायची या घरात. अक्षरा, बाळा तू शाळेत जा. जातो, बघूया कोण अडवतोय तुला. तुम्ही हा उमरा ओलांडून घरात आला तेव्हाच ठरवलं होतं तुमच्यातली मास्तरीन बाहेर ठेवायची, घरात आणायची नाही. आणि तुम्ही कुठं बी बाहेर जायचं नाही. हे तू ठरवू शकत नाहीस. मग कोण ठरवणार? मी ठरवणार. मी मालक आहे या घराचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ते कंपनीचं काय पत्र आलंय ते बघून घेऊन काय एकदा. काय ते नेमकं तुला कळलं इंग्रजीत काय लिहिलंय त्यांनी आणि काय नाही, इंग्रजीत का पाठवतात काय माहिती. मला पण कळलं नाही रे, फारच जड आहे. आणि तू टेन्शन घेऊ नको, मला काही कळलं नाही तर मी डिक्शनरीत बघतो. एक काम कर, लईच काय अडलं ना मास्तरीन बाईसनी फोन करून विचार, त्यांचं इंग्रजी भारी. बरं, ए रव्या ते लेटर दे. लेटर? इथंच ठेवलं होतं की. अरे लेटर दिलं होतं ना मी त्या फाईलच्या खाली असेल. हा, कोणत्या? ह्या खन्या आहेत बघ की, ते काय ते काय रे राव? एबीसीडी? एबीसीडी शिकतोय. का? ते काय, मला एक गर्लफ्रेंड तर झाली. तुला इंग्लिश बोलती, मला काही कळतच नाही. मी नुसतं तुझ्या तोंडाकडे बघत राहतो. आणि लय लाज वाटती मला न शिकल्याची. मला मास्तरीन बाई इंग्लिश शिकवते ना सरकार. ती म्हणती डिग्री नाही तर लग्न नाही. मी एक विचारू का? काय? म्हणजे तुम्हाला राग नाही येणार ना सरकार? मास्तरीन बाईनी तुमच्या संग लग्न कसं काय केलं? मी विचारत होता ना हे लग्न करण्यामागे काय कारण आहे. जे केलंय ते माझ्या सख्या बहिणीनं केलंय. मला होकार देण्यामागे हिची प्रेग्नन्सी आहे. बस झालं आता, नाही बोललात. जावा खोलीत मुकाट्यानं आणि या घरच्या परंपरेला शोभल असं जरा वागा. तसंच वागते मी. शिक्षणाची पूजा हीच परंपरा आहे या घरची. कुणी ठरवली ही परंपरा? चारुलता मॅडम. सरकार? सरकार काय झालं? अन्याय झाला रे आमच्याकडनं. अन्याय? कुणावर?
मास्तरीन बहिणीवरच. कस काय हो सरकार? अरे एक तर मी स्वतः शिकलो नाही, माझ्यासारखा अडाणी धोंडा त्यांच्या गळ्यात पडला. असं नका बोलू हो सरकार. अरे आणि मी त्यांची शाळा बी बंद केली. भावा, अक्षरा खूप चांगली मुलगी आहे म्हणून तिने सगळं सहन केलं. का वाटतंय त्या सगळं सहन करतात आमच्यासाठी, आम्ही त्यासनी काय देतोय? अपमान. अरे काल तो घरात राडा झाला, मी त्यासनी म्हणलं माहेरी जावं म्हटलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.